नमस्कार मित्रांनो, काल आपण मीन कसं काढायचं याविषयी आपण व्हिडिओ बघितला. आज आपण मेडियन कसं काढायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो, कॅल्क्युलेट द मेडियन फ्रॉम फॉलोइंग डाटा. आणि अशा पद्धतीच्या संख्या त्या ठिकाणी दिल्या जातात. आता या संख्येवरून आपल्याला सर्वप्रथम क्लासिकल इंटरव्हेन्शन आपल्याला काढायचं असतं, तर आपण वर्गांतर म्हणतो. काल आपण बघितलं, वर्गांतर काढत असताना या संख्येमधील सर्वात छोटी आणि सर्वात मोठी संख्या कुठली आहे हे अगोदर आपल्याला पाहावं लागेल. तर याच्यामध्ये सर्वात छोटी संख्या आहे 10 आणि सर्वात मोठी संख्या आहे 33. म्हणजे 10 ते 33 दरम्यान ही सर्व संख्या आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहे. आणि त्यामुळे आपण क्लासिकल इंटरव्हेन्शन काढत असताना सर्वात छोट्या संख्येपासून क्लासिकल इंटरव्हेन्शन काढायला सुरुवात करतो. आणि इंटरव्हेन्शन वर्गांतर घेत असताना साधारणतः 3, 5 आणि 10 हे वर्गांतर आपण प्रामुख्याने यामध्ये घेत असतो. आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येमधील छोटी संख्या आणि मोठी संख्या यांचं कंपॅरिझन करून आपल्याला कितीचं वर्गांतर घ्यायचं आहे हे आपण ठरवतो. साधारणतः इथे आपण 5चं वर्गांतर घेऊया, म्हणजे आपलं गणित छोटंही नाही आणि खूप मोठंही होणार नाही. जर 10चं वर्गांतर घेतलं तर फक्त 10 ते 19, 19 ते 29 आणि 30 ते 39 म्हणजे 3च आपले वर्गांतर त्या ठिकाणी होतील. त्यामुळे आपण 5चं वर्गांतर घेऊया. 5चं वर्गांतर घेतल्यामुळे आपण या ठिकाणी 10 ते 14, 15 ते 19. आता बघा, 10 ते 14 म्हणजे 10 ही एक संख्या, 11 हे 12 हे 13 आणि 14, 1 2 3 4 5 अशा 5 प्रकारच्या संख्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. आणि या 5 संख्यानुसार आपण इथं वर्गांतर या ठिकाणी घेतलेलं आहे. आता बघा, यामध्ये 15 ते 19, 20 ते 24 आणि 25 ते 29, 30 ते 34 अशा पद्धतीने हे क्लासिकल इंटरव्हेन्शन म्हणजे वर्गांतर आपण घेतलेलं आहे. यानंतर आपण याची वारंवारता काढलेली आहे, फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो. फ्रिक्वेन्सी काढत असताना 30 ते 34 या वर्गांतरामध्ये किती संख्या त्या ठिकाणी येतात हे आपल्याला पाहायचं आहे. आता 30 ते 34 या वर्गांतरामध्ये साधारणतः आपण इथं बघू किती संख्या येतात. आता बघा, इथं 30 एक आहे, 31 एक आहे, इथं 33 एक आहे आणि 32 एक आहे. म्हणजे अशा 4 संख्या 30 ते 34 दरम्यान त्या ठिकाणी येतात. त्यानंतर 25 ते 29 दरम्यान किती संख्या येतात. आता बघा, इथं 27 आहे, 26 आहे, 28 आहे आणि त्यानंतर 29 एक आहे. म्हणजे अशा 4 संख्या 25 ते 29 दरम्यान येतात. अशाच पद्धतीने 20 ते 24 दरम्यान 3 संख्या येतात, 15 ते 19 दरम्यान 6 संख्या येतात आणि 10 ते 14 दरम्यान 3 संख्या येतात. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपली अशा पद्धतीने आपण वर्गांतरामध्ये किती येतात हे काढलेलं आहे. आणि नंतर आपण या फ्रिक्वेन्सीची बेरीज केलेली आहे आणि ती बेरीज आलेली आहे 20. म्हणजे बघा, आपल्याला जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत तेवढ्या संख्या नंबर ऑफ नाउन्स म्हणजे हा n असतो आणि तो n आपला 20 आलेला आहे. या संख्या 20 आहेत आणि आपली आलेली बेरीज 20 आहे, म्हणजे आपण काढलेली वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही बरोबर आहे. आता बघा, त्यानंतर मेडियन काढत असताना आपण बघितलं, मीन काढत असताना आपण x काढा, त्याचा मध्यबिंदू काढा आणि f आणि x चा गुणाकार केला. परंतु मेडियन काढत असताना आपण अगोदर मेडियनचं सूत्र बघू. मेडियन MDN मेडियन बरोबर L अधिक कंसात n/2 मायनस f भागिले FM कंस बंद गुणिले I. अशा पद्धतीचं मेडियनचं सूत्र या ठिकाणी आहे. आता आपण एक एक संख्या पाहूया. सर्वप्रथम आपण n/2 बघूया, कारण ही संख्या आपल्याकडे अवेलेबल आहे. n/2. आता n/2 काढत असताना इथं आपण n ची संख्या काढलेली आहे. n बरोबर आहे 20, म्हणजे 20 भागिला 2 बरोबर बे 0 बेंदा 20 म्हणजे 10. आपले n/2 किती आलेलं आहे, 10 आलेलं आहे. त्यानंतर आपण काढूया l. आता बघा, l काढत असताना l म्हणजे असं लोअर लिमिट. लोअर लिमिट काढत असताना
अगोदर आपल्याला इथे लोअर लिमिट काढत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला इथं n/2 - f भागिले FM आहे. अगोदर आपल्याला f काढावं लागणार आहे. f म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. आता n/2 इथं 10 आलेला आहे, म्हणजे आपल्याला 10 पर्यंत या फ्रिक्वेन्सी काउंट करायच्या आहेत. खालून 3 आणि 6 9, 9 आणि 3 11, म्हणजे आपली 10 फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आलेली आहे. 10 फ्रिक्वेन्सी आपली या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यामुळं आता बघा इथे लक्षात घ्या की 10 फ्रिक्वेन्सी इथं आलेल्या आहे. त्या 10 फ्रिक्वेन्सीच्या जिथं आलेली आहे त्याच्या वर्गांतराची लोअर लिमिट, या वर्गांतराची लोअर 20 ते 24 हा जे वर्गांतर आहे याची लोअर लिमिट घ्यायची, आणि याची लोअर लिमिट आहे 19.5. आता बघा 19.5 कशा पद्धतीने आलेली आहे? कारण याची सुरुवात 20 ते 24 या वर्गांतराची सुरुवात ही 19.5 आणि 24.5 पर्यंत असते. साधारणतः ज्यावेळेस आपण पॉईंटचे उदाहरण बघतो, एखाद्या पॉईंटमध्ये उदाहरणार्थ 1.2893 अशा पद्धतीने जर असं, तर आपण याच्यामध्ये 2 पॉईंटच्या नंतर जर 5 पेक्षा पुढे संख्या असेल तर त्यातला एक काउंट हा अगोदरच्या संख्येमध्ये करतो आणि पुढच्या संख्या आपण त्या ठिकाणी लिहित नाही. म्हणजे इथे लिहित असताना 1.29 अशा पद्धतीने लिहितो. म्हणून इथं 5 पर्यंत 19.5 पासूनचे सर्व अंक ह्या 20 मध्ये येतात, आणि 24.5 पर्यंतचे सर्व अंक ह्या 24 पर्यंत त्या ठिकाणी येतात. म्हणजे एवढी या ठिकाणी लिमिट, लोअर लिमिट त्या संख्येची, म्हणजे 20 ते 24 दरम्यान जरी आलं तर 19.5 पासून हे 20चं सुरुवात होते आणि 24.5 पर्यंत याचं लिमिट या ठिकाणी असतो. त्यामुळे आपण याचं लोअर लिमिट 19.5 घेतलेलं आहे. आता एफ म्हणजे काय की जिथपर्यंत आपलं n/2 10 आलेलं आहे, आपण हे 10 वर्गांतर घेतलं आहे, त्याच्या खालचे जे वारंवारिता आहे, फ्रिक्वेन्सी आहे, याची बेरीज, म्हणजे याची बेरीज येते 6 आणि 3 9, म्हणून हा एफ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. एफ बरोबर 9. त्यानंतर आपण FM काढणार आहोत. FM बरोबर आता FM म्हणजे फ्रिक्वेन्सी मीडियन. आता लोअर लिमिट ज्या ठिकाणी आलेलं आहे, आता 20 ते 24चं लोअर लिमिट किती आले? 3, म्हणून हा FM आलेला आहे 3. अशा पद्धतीने आपण याच्या संख्या काढून घ्यायच्या. त्यानंतर I म्हणजे क्लासिकल इंटरव्हेन्शन आपण किती घेतलेलं आहे? 5चं इंटरव्हेन्शन घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचे जे सूत्र दिलेलं आहे त्या सूत्रातल्या सर्व सूत्राचे संख्या अगोदर आपण काढून घेतलेली आहे. बघा आपण थोडं व्यवस्थित लिहूया, म्हणजे आपल्याला पुढचं सूत्र या ठिकाणी लिहिता येईल. आपण काढलं होतं n/2 म्हणजे 20/2 बरोबर 10. त्यानंतर आपण काढलं होतं लोअर लिमिट L बरोबर आपलं काय आलं होतं 19.5. त्यानंतर आपण काढलं होतं F बरोबर आपलं आलं होतं 9. FM बरोबर आपलं आलं होतं 3 आणि क्लासिकल इंटरव्हेन्शन होतं आपलं 5. अशा पद्धतीने आपण या सूत्रातील सर्व संख्या काढून घेतलेल्या आहेत, आणि मग आपल्याला या सूत्रामध्ये या संख्या टाकायच्या आहेत. ओके. आता मीडियन बरोबर लोअर लिमिट आहे आपलं 19.5 अधिक कंसात n/2 आहे आपलं 10, F आहे आपलं 9, FM आहे आपलं 3 कंस बंद गुणिले I क्लासिकल इंटरव्हेन्शन आहे आपलं 5. ओके. त्यानंतर 19.5 अधिक 10 - 9 बरोबर 1/3 गुणिले 5. त्यानंतर 19.5 1 आपल्याला या ठिकाणी करत चालायचं आहे. 1/3 म्हणजे 0.33. आता आपण इथं कॅल्क्युलेटर पण हे आकडेमोड करू शकतो. कॅल्क्युलेटर आपल्याला वापरायचं, परीक्षेमध्ये पण आपण कॅल्क्युलेटर वापरू शकतो. गुणिले 5. त्यानंतर बघा 19.5 अधिक 0.33 गुणिले 5. आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी गफलत करतात. अगोदर 19.5 अधिक 0.33 यांची बेरीज करतात आणि गुणिले 5 करतात. जर अशा पद्धतीने केलं तर आपलं गणित या ठिकाणी चुकतं.
म्हणजे गणित करत असताना आपल्याला जे बोडोमाचं सूत्र आहे ते इथं अवलंबवायचं आहे. म्हणजे कंसा भागू बेव यानुसार दोन कंस सोडायचा आहे, भागाकार करायचा आहे, गुणाकार करायचा आहे, बेरीज करायची वजापैकी. त्यानुसार आपल्याला इथं याचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा आहे. 19.5 अधिक 0.33 गुणिले 5 यांचा गुणाकार येतो. कॅल्क्युलेटर करूया आपण. 19.33 गुणिले 5 बरोबर येते 1.65. आता 19.5 अधिक 1.65 यांची बेरीज येते. आता आपल्या तिथं आलेलं आहे त्यामुळे आपल्याला परत खाली लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट त्यांची बेरीज लिहू. आणि यांची बेरीज येते 21.15. 21.15 म्हणजे आपल्या उदाहरणाचं मीडियन आलेलं आहे 21.15. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या प्रदत्तावरून त्याचं मीडियन काढायचं आहे. ओके.